थोडासा मिस्टेक झाले. सो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आहे आपला कुकिंग विथ ब्रदरचा एपिसोड 6 आणि आज मम्मीचा बर्थडे पण आहे आणि त्यासाठी आम्ही स्पेशल बनवणार आहे चीज केक, कारण की तो आता व्हायरलमध्ये आहे सध्या आणि म्हटलं बनवून पण बघूया कसा लागतो. सो चला बनवूया लवकर, टाइम न वेस्ट करता लगेच स्टार्ट करूया व्हिडिओ. सो आता केक बनवायची पहिली स्टेप आहे ती म्हणजे बिस्किटांचा चुरा करून घ्यायचे मिक्सरला आणि मग त्याच्यात मेल्टेड बटर टाकायचे. सो चला पहिले ते करून. त्यासाठी आम्ही घेतले मारीगोल्ड बिस्किट, स्वस्तात मस्त काम. सो आता आपण मिक्सरला लावून घेतल्यात बिस्किट आणि आता याच्यात टाकून मेल्ट केलेलं बटर. तो आता मेल्ट करूया पटापट. आता याच्यात टाकूया आपण मेल्ट केलेलं बटर. सो चला आता हा जो आपण बनवलेला आहे पहिली लेअर आता याच्यात हे करू टाकू. सो काय झालेलं आहे आपला आता केकची लेअर, फर्स्ट लेअर. आता त्याला आपण 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवू. A few minutes later. सो गाईज आता आपल्याला बनवायची सेकंड लेअर केकची आणि त्यासाठी आपल्याला पहिले दूधला फाटून घ्यायला लागेल, म्हणजे त्याच्यात विनेगर टाकून किंवा दुसरं लिंबू टाकून सुद्धा होतं. सो चला पटापट ते करून घेऊ. त्यासाठी दूध आणलंय आणि याला पहिले टाकून घेऊया. सो आता पटापट दूध टाकून घेऊया. आता याच्यात टाकूया आपण विनेगर. सो आता आपलं दूध फाटून झालेलं आहे, फाटिंग झालेलं आहे त्याचं विनेगर टाकल्यामुळे. आता त्याला आपण त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ. आता आपण वजन ठेवलंय त्या दुधातून जे काय निघलेलं त्याच्यात, याला क्रीम चीज बोलतात, पण आमचं एवढूसाच झालंय, एकदम कमी झालंय. त्याला काय करायचं समजत नाही, पण आपण तरी त्याला तेवढीशा ह्याच्यानेच बनवू केक, जसं होईल तसं होईल, कारण की आता दूध नाही आपल्याकडे. सो असून ते जसं होईल तसा करून घ्यायचं. त्यात चीज आपला, त्यात आपण फ्रेश क्रीम जरा जास्त टाकू आणि साखर थोडीशी लागेल ती बघू आणि करू कसं काय. हे बघा आमचं एवढंच झालेलं आहे, तरी आम्ही ॲडजस्ट करू. आणि आता आम्ही फ्रेश क्रीमचा आणलेला. जर तुम्ही आपले मिनी ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल का मी फ्रेश क्रीम आणायला गेलेलो तेव्हा फोटोग्राफीच्या ब्लॉगला. सो आता आपण त्याला मिक्स करू. त्यात मिक्सरमध्ये फ्रेश क्रीम, क्रीम चीज आणि थोडीशी साखर, व्हॅनिला एसेन्स वगैरे नाही आपल्याकडे, ते राहून दे. त्याला आपण मिक्स करून घेऊ. सो चला करूया. सो आपण मिक्सर घेतलाय. जे आपला क्रीम चीज निघला होता तो, सॉरी. सो आता आपला मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि याच्यात आपण टाकूया आपला क्रीम चीज. एकदम खतरनाक टाकून घेऊ याच्यात. आता यात आपण टाकूया साखर. आता यात टाकूया आपण फ्रेश क्रीम. निघ गो बाहेर, निघ. ओ येस. सो पटापट आता याला मिक्स करून घेऊया. लेट्स गो. काय समजत नाही गाईस काय आता एकदम, कारण की चीज क्रीम आहे ना, तो थोडासा कमी झालेला आहे. सो थोडा पातळ झालेला आहे, थोडा एकदम थिकनेस कमी आहे. बघू जसं होईल तसं होईल. फर्स्ट टाइम ट्राय करतो चीज केक. नाही झाला तर नेक्स्ट टाइम आपण कडकवाला बनवू. सो हे बघा एकदम हे झालंय. फोकस कर ना बाई, काय विषय, कॉफी सारखा दिसतोय. तरी बघू आम्ही करू जरा काहीतरी. जो आपला फ्रीजरमध्ये ठेवलेला तो झालेला एकदम बेस्ट कडकमध्ये फर्स्ट लेअर. आता ही सेकंड लेअर याच्यात टाकू. जसं होईल तसं होईल. एकदम पाणी झालेलं आहे, एकदम पाणी झाले. त्याला फ्रीजरमध्ये टाकायचं आहे, त्याला फ्रीजरमध्ये नेऊ आणि मग त्याच्यावरती थर्ड लेअर बनवू
ती नंतर. सो आता आपण काढून आणलेला आहे चीज केकला. मला असं वाटला नव्हता होईल म्हणून, पण चांगलं झालं, कडक झालं एकदम. तो आता आपली लेअर झालेली आहे. आता त्याच्यावरती आपण टाकायला डेअरी मिल्क चॉकलेट्स आणल्यात, त्याला आता मेल्ट करून घेऊ आणि त्याच्यावरती टाकू, म्हणजे थर्ड लेअर तयार होईल आपली. आणि मग नंतर थोडा अजून एकदा फ्रीझरमध्ये ठेवायचा आणि मग केक कापासाठी रेडी. सो आता आपली डेअरी मिल्क जाते मेल्ट होण्यासाठी. थोडंसं दूध टाकणार आहे, म्हणजे थोडासा लिक्विड फॉर्म येईल. थांब उचलपूट करायला लागला, बंद करावे लागेल, नाहीतर ब्लास्ट होईंस ना ब्रो. तो आता आपला मेल्ट झालेला जो चॉकलेट आहे तो आता याच्यात टाकू आपण, म्हणजे थर्ड लेअर झालेली आहे आपली रेडी. फुटली ना. आता थोड्या वेळात आपण झालेला आहे आपला केक, पण थोडासा मिस्टेक झाले, थोडाफार इकडे तिकडे झाले. अगदी आता काय फर्स्ट टाइम बनवले, नेक्स्ट टाइम चांगला बनवू. सो आता केक कापूया पटापट. चला, केक म्हणजे केक नाही, तो वेगळाच काहीतरी तरी कापून घेऊ. लेट्स गो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mummy. ओ एक नंबर झाले. मस्त झाले, फक्त जो राहिला नाही नीट आणि लेअर पण छोटी आहे. सो इथपर्यंत व्लॉग तुम्ही बघितला असेल, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी फेल झाला आपला केक, पण पुढच्या वेळी कडकमध्ये बनवू. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.